हॅलो एव्हरीवन, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅथ्सच्या रिलेटेड असणारे कन्सेप्ट पाहणार आहोत. त्याच्यामध्ये नंबर गिवन इन अ पिक्चर यामध्ये आपण काय करतो तर ज्यावेळेला आपण नंबर्सचं काउंटिंग करतो त्यावेळेला काय एकतर तुम्ही सिंगल काउंटिंग करू शकता 1 2 3 4 5 असं. पण तुम्हाला जर ग्रुप वाईज काउंटिंग करायचं असेल तर मॅथ्समध्ये टेन्स आणि युनिट्स अशी एक मेथड आहे. टेन्स म्हणजे काय, ज्या वेळेला 10 नंबर्स म्हणजे 10 युनिट्स एकत्र असा एक बंच म्हणजे 1 टेन्स, म्हणजे एका माळेमध्ये जर 10 मणी असतील तर त्या 10 मण्यांचा 1 टेन्स होतो. टेन्स म्हणजे काय तर 10 मण्यांचा एक ग्रुप. अशाच पद्धतीने आपण टेन्स आणि युनिट्स पाहणार आहोत. तर यामध्ये आता फर्स्ट पिक्चरमध्ये तुम्हाला इथं दिसत असेल हे टेन्स बरं किती आहेत, हे 1 टेन्स आहेत म्हणजे हा पूर्ण 10चा एक बंच आहे. आणि युनिट्स किती आहेत म्हणजे सिंगल वन्स किती आहेत, हे 2 आहेत म्हणून 1 टेन्स आणि 2 युनिट इज इक्वल टू 12 म्हणजे 10 + 2 इज इक्वल टू 12. आता याच्यामध्ये 2 टेन्स दाखवलेले आहेत. 2 टेन्स म्हणजे 10-10चे 2 बंच, 10-10चे 2 बंच म्हणजे 2 टेन्स प्लस 8 युनिट्स म्हणजे सिंगल 1 2 3 4 5 6 7 8 युनिट्स म्हणून हा टोटल नंबर काय झालेला आहे 28. नेक्स्ट इथे जी इमेज आहे याच्यामध्ये किती टेन्स आहेत, हे 1 2 3 4, मग 4 टेन्स म्हणजे 40, 4 टेन्स म्हणजे 40 आणि युनिट्स किती आहेत हे 7. सो हा नंबर झालेला आहे 47. एक लक्षात घ्या 1 टेन्स म्हणजे 10, 2 टेन्स म्हणजे 20, 3 टेन्स म्हणजे 30, 4 टेन्स म्हणजे 40, 5 टेन्स म्हणजे 50, 6 टेन्स म्हणजे 60, 7 टेन्स म्हणजे 70, 8 टेन्स म्हणजे 80, 9 टेन्स म्हणजे 90. अशा पद्धतीने आपण काय करायचं आहे, टेन्स आणि युनिट्समध्ये नंबर पुटआउट्स करून एक फायनल जो आपल्याला नंबर मिळतो आहे तो पाहायचा आहे. फॉर एक्झाम्पल इथे एक नेक्स्ट आहे की इथे तुम्हाला या टेन्समध्ये वेगळे शेप दिलेले होते. आता इथे बीड्स दाखवलेले आहेत. सो इथे टोटल नंबर ऑफ जे बीड्स आहेत ते 10 आहेत म्हणून, पण हा 10चा एकच बंच आहे म्हणजे हे टोटल 1 टेन्स प्लस हे 4 युनिट म्हणजे हे झालेलं आहे 14. 1 टेन्स प्लस हे 4 युनिट म्हणजे 14. आता नेक्स्टमध्ये 2 टेन्स आहेत. ही 10ची एक नोट आहे आणि अजून ही एक 10ची नोट आहे म्हणजे 2 टेन्स. 2 टेन्स म्हणजे 20 आणि हे युनिट्स किती आहेत 8 आहेत म्हणून हा नंबर झालेला आहे 28. नेक्स्ट इथे आहेत ते किती 10-10चे बंच दाखवलेले आहेत तुम्हाला 4 म्हणजे हे आहेत 4 टेन्स. 4 टेन्स प्लस युनिट किती आहेत सिंगल 8 युनिट. सो हा नंबर झालेला आहे 48. हा नंबर काय झालेला आहे 48. आता नेक्स्ट तुम्हाला तुमच्यासमोर अजून एक एक्झाम्पल आहे. यामध्ये आता इथे किती टेन्स आहेत 2 टेन्स आहेत. 2 टेन्स आणि हे 6 युनिट म्हणून इथे झालेलं आहे 26. 2 टेन्स म्हणजे 20 प्लस हे 6 युनिट म्हणजे 26. आता नेक्स्ट पहा, हे आहेत 1 टेन्स प्लस 3 युनिट्स म्हणून हा नंबर झालेला आहे 13. 1 टेन्स 3 युनिट्स 13. नेक्स्ट 4 टेन्स अँड 5 युनिट्स मग किती झालेला आहे 45. अशा पद्धतीने आपण युनिट्स आणि टेन्स याबद्दल एक्झाम्पल पाहिलेलं आहे. नेक्स्ट आपण अजून अशाच पद्धतीचे पण वेगळे एक्झाम्पल पाहणार आहोत. आता इथे पहा, इथे किती आहेत टेन्स. इथे एकदा लुक ॲट द ऑब्जेक्ट्स, काउंट देम अँड राईट देअर नंबर इन द सर्कल बिलो. आता हे 3 टेन्स आहेत आणि 4 युनिट्स आहेत म्हणून हा झालेला आहे नंबर 34. नेक्स्टमध्ये हे टेन्स किती आहेत 1 2 3 4 5 टेन्स आणि हे युनिट्स किती झालेले आहेत 3 म्हणून इथे काय झालेलं आहे
53. नेक्स्ट इथे किती टेन्स आहेत? 1 2 3 4 4 टेन्स आणि युनिट्स किती आहेत? 5. म्हणून हा नंबर काय झालेला आहे आपला? 45. आता नेक्स्ट पण पहा. नेक्स्टमध्ये इथे काय दिलेलं आहे? रीड द नंबर्स अँड शो द सेम नंबर ऑफ थिंग्स. स्ट्रिंग ऑफ बीड्स, सिंगल, बंडल ऑफ स्टिक्स अँड सिंगल्स. आता इथे फर्स्ट नंबर आहे हा आहे 39. मग 39मध्ये किती टेन्स आणि युनिट्स येणार? सपोज आपण स्ट्रिंग ऑफ बीड्स घेऊयात, तर इथे 3 टेन्स येणार. म्हणजे सपोज तुम्ही जर असे बीड्स काढले 1 2 3 4 5 6 7 8 9 10, मग असे तुम्हाला 3 बीड्स टेन्ससाठी काढावे लागतील. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे 3 टेन्स आणि युनिट किती सांगितलेला इथे? 9. मग 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. ओके, मग अशा पद्धतीने मी काय केलेलं आहे इथे? 3 टेन्स 9 युनिट्स, म्हणजे आपल्याला कोणता नंबर मिळालेला आहे? 39. आता नेक्स्ट वन आहे 41. काय आहे? 41. आता 40 आणि 1, मग हा टेन्स प्लेसला काय आहे? हा 4 आहे आणि युनिट प्लेसला आहे 1. ओके, सो युनिट प्लेसला मी हा 1 सिंगल युनिट ड्रॉ करते आणि टेन्स प्लेसला काय आहे? 4. म्हणजे इथे आपल्याला काय करायला लागेल? 4 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सो इथे काय झालेलं आता आहे? हे 4 टेन्स आणि 1 युनिट मीन्स हिअर 41 नंबर वी आर गेटिंग. येस, 4 टेन्स मीन्स 40 प्लस unit 1 means 1, 41, single 1 and these are the 4 tens. 4 tens means 40. Next one आहे ते 22. 22. Same here, unit place 2 and tens place 2. Now unit place 2, so we will write here 2 units and 20 means 2 tens means 20. Yes. Yes. 2 tens, 2 units means 22. Here it is the 22. Yes. सेम इथे पण एक एक्झाम्पल दिलेला आहे. प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट इन अ नंबर. इथं 37. सो 3 tens. This is 3 tens and 7 units. So we are getting which number? 37. 3 tens, 7 unit. 37. This 7 is there on which place? Unit place. And this 3 is of tens place. 37. 37. Okay. So in the next video we will see about the place value. What is the meaning of place value? This concept we will see in the next video. Thank you.